Problem 1. In figure 1 and 2. Figure 1 and 2. DE parallel to BC. DE parallel to BC. DE parallel to BC. Find EC. फर्स्ट फिगरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, EC फाइंड आउट करायचा आहे आणि सेकंड फिगरमध्ये आपल्याला AD फाइंड आउट करायचा आहे. तर पहिले आपण फर्स्ट फिगर सॉल्व करू. तर इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC काय गिवन आहे, DE पॅरलल टू BC. DE पॅरलल टू BC. आता बघा, ट्रायंगल ABCच्या वन साइडला पॅरलल असणारी लाईन रिमेनिंग टू साइडचं इक्वल रेशोमध्ये काय करते, डिवायडेशन करते. तर कशाने, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनी. तर मग कशाने सॉल्व करावं लागेल, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर ट्रायंगलच्या वन साइडला पॅरलल असणारी लाईन रिमेनिंग टू साइडचे इक्वल रेशोमध्ये डिवायडेशन करते. म्हणजे काय होईल, AD अपॉन DB. AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. AE अपॉन EC. तर ट्रायंगलच्या वन साइडला पॅरलल असणारी लाईन रिमेनिंग टू साइडचे इक्वल रेशोमध्ये डिवायडेशन करते. कशाने, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनी. आता इथे आपल्याला व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर ADची व्हॅल्यू किती आहे, 1.5. ADची व्हॅल्यू आहे 1.5 अपॉन DBची व्हॅल्यू आहे 3 इज इक्वल टू AEची व्हॅल्यू आहे 1 आणि EC आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय होईल, 1.5 इंटू EC इज इक्वल टू 1 इंटू 3 मीन्स 3. मग EC इज इक्वल टू न्यूमरेटरचा नंबर कुठे जाईल, डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे काय होईल, 3 अपॉन 1.5. आता बघा, इथे 1 डिजिट नंतर पॉईंट आहे. तर हा पॉईंट इथून रिमूव्ह करायचा असेल तर वर 0 वाढून जाईल. म्हणजे काय लिहावं लागेल, EC इज इक्वल टू 30. एक 0 वाढला, इथे पॉईंट काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. म्हणजे काय होईल, 15नी 30ला डिवाइड केलं तर EC इज इक्वल टू 15 2 जार 30. तर ECची लेंथ किती मिळून जाईल, 2 मिळून जाईल. आता आपल्याला सेकंड फिगर सॉल्व करायची आहे. सेकंड फिगरमध्ये आपल्याला काय दिलं आहे, इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC DE पॅरलल टू BC. लाईन DE पॅरलल टू BC. देअरफॉर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. देअरफॉर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय आहे, ट्रायंगलच्या वन साइडला पॅरलल असणारी लाईन रिमेनिंग टू साइडचे इक्वल रेशोमध्ये डिवायडेशन करते. देअरफॉर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय होईल, AD अपॉन DB. AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. AE अपॉन EC. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर आता आपल्याला ADची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. AD अपॉन DBची व्हॅल्यू आहे 7.2. DBची व्हॅल्यू आहे 7.2 इज इक्वल टू AEची व्हॅल्यू आहे 1.8. AEची व्हॅल्यू आहे 1.8 आणि ECची व्हॅल्यू आहे 5.4. 5.4 सेंटीमीटर. ठीक आहे. आता इथे पण आपल्याला काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे AD
इंटू 5.4 इज इक्वल टू 1.8 इंटू 7.2 क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता काय होईल, न्यूमरेटरचा नंबर डिवाइडला जाईल म्हणजे काय होईल, AD इज इक्वल टू 1.8 इंटू 7.2 अपॉन 5.4. आता आपण काय करू, इथे एका डिजिट नंतर पॉईंट आहे, इथे एका डिजिट नंतर पॉईंट आहे, या पॉईंटला आपण रिमूव्ह करून घेऊ म्हणजे काय होईल, AD इज इक्वल टू 18 इंटू 7.2 अपॉन 54. हा पॉईंट आपण रिमूव्ह केला. आता 18 3 जार 54, 18 3 जार 54. आता आपल्याला याला 3 ने डिवाइड करावं लागेल. तर 3 1 जार 3, 3 2 जार 6, कॅरी 1 12.34 जार म्हणजे काय येत आहे, AD इज इक्वल टू 2.4 सेंटीमीटर. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, फाइंड आउट करायचं होतं. आणि पहिल्या याच्यात EC इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. प्रॉब्लेम 2. E and F are the points on the side PQ and PR respectively of triangle PQR. तर आपल्याला ट्रायंगल PQR दिलेला आहे. PQR आणि काय म्हटलं आहे, पॉइंट E and F आर द पॉइंट्स ऑन द साइड PQ and QR रिस्पेक्टिवली. तर PQ वर कोणता पॉइंट आहे, E पॉइंट आहे, आणि PR वर कोणता पॉइंट आहे, F पॉइंट रिस्पेक्टिवली. फॉर इच ऑफ द फॉलोइंग केसेस 3 प्रॉब्लेम्स दिलेले आहे. स्टेट वेदर EF पॅरलल टू QR आणि EF आणि QR पॅरलल आहे की नाही ते आपल्याला काय करायचं आहे, स्टेट म्हणजे सांगायचं आहे. तर आपण पहिले फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करू. आता फर्स्ट प्रॉब्लेममध्ये काय गिवन आहे, PE ची लेंथ दिली आहे 3.9 सेंटीमीटर, EQ ची लेंथ दिली आहे 3 सेंटीमीटर, PF ची लेंथ दिली आहे 3.6 सेंटीमीटर आणि FR ची लेंथ दिली आहे 2.4 सेंटीमीटर. तर आता बघा, आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम माहिती आहे. तर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय आहे, ट्रायंगलच्या 2 साइडला इक्वल रेशोमध्ये डिवाइड करणारी जी लाईन आहे ती थर्ड साइडला काय असते, पॅरलल असते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या PE आणि EQ आणि PF आणि FRचा रेशो काढावा लागेल. तो जर इक्वल झाला तर ती थर्ड साइडला काय होऊन जाईल, पॅरलल होऊन जाईल. तर आपण पहिले रेशो काढू, PE अपॉन EQ, PE अपॉन EQ. आता PE ची लेंथ आपल्याला किती दिली आहे, 3.9 अपॉन EQ दिलेला आहे 3. आता याला 3 ने डिवाइड करू. 3 1 जार 3.3, 3 जार 9, 1.3. आता याचा रेशो काढू, काय, PF अपॉन FR, PF अपॉन FR इज इक्वल टू, PF आपल्याला किती दिली आहे 3.6 अपॉन FR दिलेली आहे 2.4. किती दिली आहे, 2.4. आता बघा, इथे 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, इथे 1 डिजिट नंतर पॉईंट आहे. पॉईंट कसे होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल म्हणजे 36 अपॉन 24. आता इथे 12चा भाग जातो, 12 2 जार 12, 3 जार म्हणजे 3 अपॉन 2, 3 अपॉन 2. आता 3 ला 2 ने जर डिवाइड केलं तर 2 1 जार 2, कॅरी 1, 10 होईल, 0.25 जार 10
म्हणजे 1.5. आता PE अपॉन EQचा रेशो आला 1.3 आणि PR अपॉन FRचा रेशो आला 1.5. हा इक्वल आहे का? नाही आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो? PE अपॉन EQ नॉट इक्वल टू PF अपॉन FR. तर हा रेशो कसा आहे? इक्वल नाही आहे. आणि रेशो इक्वल नाही आहे म्हणजे लाईन्स पॅरलल होणार नाही. देअरफॉर EF इज नॉट पॅरलल टू लाईन, EF इज नॉट पॅरलल टू साइड QR. देअरफॉर EF is not parallel to side QR. Side QR. Reason काय आहे? By converse of basic proportionality theorem. आता सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करू. E and F are the points on side PQ and PR respectively of triangle PQR. तर आपल्याला ट्रायंगल PQR दिलेला आहे. PQR. P and Q are the point of side PQ and PR respectively. तर PQ साइडवर E पॉइंट आहे आणि PR साइडवर F पॉइंट आहे. ठीक आहे. आणि फॉर इच ऑफ द फॉलोइंग केस स्टेट वेदर EF पॅरलल टू QR. आणि आपल्याला EF आणि QR कसा दाखवायचा आहे? पॅरलल दाखवायचा आहे. तर आपण सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करत आहे. तर PE ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला? 4 सेंटीमीटर. EQ ची व्हॅल्यू दिली आहे 4.5 सेंटीमीटर. PF 8 सेंटीमीटर आणि RF दिलेली आहे आपल्याला 9 सेंटीमीटर. आता बघा, आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ BPT माहिती आहे. काय माहिती आहे? की ट्रायंगलच्या 2 साइडला इक्वल रेशोमध्ये, म्हणजे PE अपॉन EQ आणि PF अपॉन FR याचा जर रेशो इक्वल झाला तर ती काय होईल? थर्ड साइडला पॅरलल होईल. तर आपण पहिले यांचे काय काढून घेऊ? रेशो काढून घेऊ. तर पहिले PE अपॉन EQ. PE अपॉन EQ इज इक्वल टू PE आपल्याला दिलेला आहे 4 आणि EQ दिलेला आहे 4.5 इज इक्वल टू. आता बघा, हा पॉईंट इथून आपण रिमूव्ह करू तर वर एक 0 वाढून जाईल, म्हणजे 40 अपॉन 45 पॉईंट रिमूव्ह होऊन जाईल. आणि इथे आता कशाचा भाग जातो? 5चा. 5 8 जार 14 आणि 5 9 जार 45 म्हणजे 8 अपॉन 9 मिळत आहे याचा रेशो. आता आपण काढू PF अपॉन FRचा रेशो. PF अपॉन FR. PF अपॉन FR. आता आपल्याला PF किती दिली आहे? 8 आणि FR किती दिली आहे? 9. आता बघा, दोघांचा रेशो कसा येत आहे? सेम येत आहे. म्हणजे PE अपॉन EQचा रेशो 8 अपॉन 9 आहे. PF अपॉन FRचा रेशो 8 अपॉन 9 आहे. म्हणजे हा रेशो कसा झाला? इक्वल झाला. म्हणजे आपण काय लिहू शकतो? PE अपॉन EQ इज इक्वल टू PF अपॉन FR. तर आता बघा, या साइडचा रेशो PE अपॉन EQ आणि PF अपॉन FR याचा रेशो कसा आहे? इक्वल. तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम ती थर्ड साइडला काय राहील? पॅरलल, म्हणजे EF पॅरलल टू QR. देअरफॉर
बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम EF पॅरलल टू QR. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. थर्ड प्रॉब्लेम सॉल्व करू. काय दिलं आहे गिव्हन, E and F are the point on the side PQ and PR respectively of triangle PQR. म्हणजे आपल्याला ट्रायंगल PQR दिलेला आहे. PQR. Point E and F are the points on the side PQ and QR respectively. तर PQ साईडवर आपल्याला E पॉईंट दिलेला आहे आणि PR साईडवर आपल्याला F पॉईंट दिलेला आहे. आणि फॉर इच ऑफ द फॉलोइंग केसेस, म्हणजे थर्ड प्रॉब्लेममध्ये स्टेट वेदर EF पॅरलल टू FR, EF पॅरलल टू QR. EF आणि QR आपल्याला पॅरलल आहे की नाही ते सांगायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे व्हॅल्यूज लिहून घेऊ. PQची व्हॅल्यू किती दिली आहे, 1.28 सेंटीमीटर. PQ 1.28 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला PR दिली आहे 2.56. PR दिलेली आहे 2.56 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला PE दिली आहे 0.18. PE 0.18 आणि PF दिलेली आहे आपल्याला 0.36. PF दिली आहे 0.36. आणि आपल्याला काय सांगायचं आहे, EF पॅरलल टू QR आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय माहिती आहे, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय आहे, ट्रायंगलच्या टू साईडला इक्वल रेशोमध्ये डिवाइड करणारी लाईन थर्ड साईडला पॅरलल असते. म्हणजे PE अपॉन EQ आणि PF अपॉन FR याचा जर रेशो इक्वल झाला तर ती थर्ड साईडला पॅरलल राहील, म्हणजे EF पॅरलल टू QR. तर आपल्याला पहिले कोणता रेशो काढायचा आहे, PE अपॉन EQ. तर आपल्याला पहिले काढायचा आहे रेशो PE अपॉन EQ. आता आपल्याला PE किती दिली आहे, 0.18 आणि EQ पाहिजे आहे. तर EQ साठी आपल्याला काय करावं लागेल, EQ पहिले काढून घेऊ. EQ साठी आपल्याला PQ मधनं PE काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे 1.28 मायनस 0.18 याचं सबट्रॅक्शन करावं लागेल. तर हे किती येईल, 8 मायनस 8 0 आणि 2 मायनस 1 1 पॉईंट इथे येऊन जाईल 1.10 येऊन जाईल. तर इथे किती लिहावं लागेल आपल्याला, 1.10. तर इथे बघा 2 डिजिट नंतर पॉईंट आहे, इथे पण 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. पॉईंट काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. म्हणजे 18 अपॉन 110. आता बघा इथे 2नी डिवाइड करता येईल. काय होईल, 2 9s are 18, 2 5s are 10, कॅरी 1, 2 5s are 10. म्हणजे 9/55चा रेशो मिळत आहे. आता आपल्याला सेकंड रेशो काढायचा आहे PF अपॉन FR. PF अपॉन FR. PF अपॉन FR. आता आपल्याला PF किती दिलं आहे, 0.36. 0.36 अपॉन FR आपल्याला माहिती नाही आहे. FR आपल्याला काढावं लागेल. म्हणजे PR मधनं PF जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला FR मिळेल. तर इथे वर आपण FR काढून घेऊ. FR इज इक्वल टू काय होईल, PR किती आहे 2.56. 2.56 मायनस
पी एफ 0.36 याचं सबस्ट्रॅक्शन 6 - 6 0 5 - 3 2 इथे 0.2 2.20 तर इथे लिहावं लागेल आपल्याला 2.20. आता इथे पण बघा 2 डिजिट नंतर पॉईंट आहे 2 डिजिट नंतर पॉईंट आहे हे रिमूव्ह होऊन जाईल म्हणजे काय होईल 36/220. आता इथे 4चा भाग जाईल 4 9 जार 36 आणि याला 4नी भागितलं डिवाइड केलं तर 4 5 जार 20 220 4 5 जार म्हणजे 9/55. आता PE/EQचा रेशो किती आहे 9/55 आणि PF/FRचा रेशो किती आहे 9/55. रेशो कसे आले इक्वल आले म्हणजे आपण काय लिहू शकतो PE/EQ इज इक्वल टू PF/FR. PF/FR. तर हे रेशो कसे आले इक्वल आले. तर PE/EQ आणि PF/FR याचा रेशो कसा आहे PE/EQ आणि PF/FR याचा रेशो इक्वल आहे. तर EF ही थर्ड साईडला कशी राहील पॅरलल राहील कशाने कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. देअरफोर बाय कॉन्व्हर्स of basic proportionality theorem line EF parallel to side QR. EF parallel to QR. EF parallel to QR आणि हेच आपल्याला सांगायचं.